आपण लास्ट टाइम हा जो पॉईंट आहे, हा जो सेक्शन आहे कुठला ऑफेन्स आणि पेनल्टीज, हा 130 पर्यंत मी घेतलं होतं. 131 पर्यंत आलो होतो. 131 ते 138 हे घ्यायचे. आणि लास्ट क्लासमध्ये रिकव्हरी जे माझे काही पॉईंट बाकी आहेत ते मी कंटिन्यू करणार आहे. एवढा हे संपलं का नंतर मग रिफंड आपण घेऊ शकतो. 131 मध्ये काय दिले बघा आता ह्याच्यामध्ये की जसं एका अपराधाकरता 2 शिक्षा होऊ शकत नाहीत असं बघितलं आपण. तसं इथे काय आहे, यात काय दिलंय की फौजदारी प्रक्रिया संहिता. तर काय काय ठिकाणी असं येतं की जिकडे जिकडे जेव्हा हे येईल कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, मग इथना काय होतं, तो दरवाजा ओपन होतो आणि त्यानुसार ती कारवाई कंटिन्यू होते. जसं एखाद्याला समन पाठवलं, तुम्ही समनचं बघितलं असेल तर तिकडे दिलंय की समन जर का तो हजर राहिला नाही तर मग पुढची कारवाई कशा प्रकारे होईल. समनचं कुठे होतं सेक्शन आठवतंय? कुठलं सेक्शन म्हणता? तर इथे पण असा उल्लेख जिकडे आलाय कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. इकडे जिकडे असं येईल त्यावेळेस प्रोव्हिजन अंडर द प्रोव्हिजन सिव्हिल कोड अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. जिकडे जिकडे वेगळ्या कायद्याचा उल्लेख येईल त्या वेळेस काय होईल, तिकडच्या त्या कायद्याप्रमाणे कारवाई होईल. पण जिकडे जोपर्यंत आपण इथे आहोत ह्यात काय दिलंय त्याखाली केलेल्या नियमान्वये सरकार जमा झाल्याने किंवा लादलेल्या शास्तीने या अधिनियमाच्या तरतुदीखाली किंवा त्या वेळी अंमलात असणाऱ्या कोणत्याही अन्य कायद्याखाली जी व्यक्ती अन्य कोणतीही शिक्षा लादण्यासाठी पात्र ठरणार असेल त्यास यामुळे प्रतिबंध येणार नाही. आता यामध्ये काय आहे की सिव्हिल प्रोसिजर जिकडे काहीतरी तुम्हाला फिनान्शियल काहीतरी पेनल्टी येते की इतकी अमाऊंट भरा. जो टॅक्सपेअर आहे ज्याने डिफॉल्ट केला आहे त्याला काय येईल, 1 लाख रुपये अमाऊंट भरा असं येईल, 5 लाख रुपये भरा असं येईल. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरा पण ती पैशामध्ये आहे, मॉनिटरी त्याला पेनल्टी लागेल. आणि दुसरं काय असतं तसं त्याच्यावरती एक कारवाई चालू आहे ज्यात त्याला काहीतरी चार्जेस लागतील त्याला भरायला लागतील. आणि दुसरं म्हणजे असं आहे की एनी अदर प्रोसिडिंग दुसरीकडे त्याला तसं तुरुंगवास होऊ शकतो अशा प्रकारची पेनल्टी आहे. तर तीही कॅन गेट रन दोन्ही प्रोसिडिंग ज्या आहेत या एकाच वेळेस चालू होऊ शकतात. त्यामुळे आपण वरती बघितलं की जिकडे जिकडे असं म्हटलंय की सगळ्या केसेस बंद केल्या जातील 132 म्हणजे 73 मध्ये प्रोसिडिंग संपली, 74 मध्ये प्रोसिडिंग संपली तर तिकडे काय होतं की सर्व जे काय त्यांच्या प्रोसिडिंग त्या संपतील आणि संबंधित व्यक्तीच्या पण संपतील. 132 काय होतं कारण 132 मध्ये इथे पनिशमेंट फॉर सर्टन ऑपरेशन दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे बघितलं जातं की त्याचा गुन्हा कसा आहे. एक आहे त्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स हा एक कन्सेप्ट आहे, दुसरा आहे नॉन कॉग्निजेबल म्हणजे गुन्हा किती गंभीर आहे. मग गंभीर गुन्हा कशाला म्हणतात हे आपण खाली बघणार आहोत. जर गंभीर गुन्हा असेल तर त्यासाठी त्याला काहीतरी पैसे भरावे लागतीलच, प्लस त्याला जेलमध्ये पण टाकलं जाईल, त्याला तुरुंगवास पण होईल अशा प्रकारे तरतूद आहे. तेवढा गंभीर गुन्हा असेल तर मग 132 मध्ये जर का त्याला तो गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी ठरत असेल तर त्याच वेळेस
इथे सिव्हिल प्रोसिडिंग पण चालू राहील, म्हणजे 73ची पण तिकडे ती केस आहे ती पण पुढे जाईल, त्यातली टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ज्याला द्यावी लागेल, प्लस ॲज वेल ॲज 132 मध्ये दुसरी प्रोसिडिंग लागू असेल तर ती पण त्यांनी म्हटलं आहे की 73 मधलं क्लोज होईल, 74 मधलं क्लोज होईल, पण 132 जी प्रोसिडिंग्स आहे ती सायमल्टेनियसली चालू होईल. मग ती जर दोन्ही चालवायची असतील तर तशी इकडे तरतूद पाहिजे, म्हणून ही तरतूद आहे 131 मध्ये की दोन्ही तुम्ही प्रोसिडिंग्स काय करू शकता, कारवाया करू शकता. पण ह्यात फक्त काय दिलं त्यांनी की विदाउट प्रिज्युडाइस, म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 यामध्ये अंतर्भूत असेल तर त्याला बाधा येऊ न देता, त्याला बाधा येत असेल तर मग नियम बदलेल, पण त्याला बाधा येत नसेल तर याप्रमाणे दोन प्रकरणं जी आहेत त्याच्यावरती कारवाई चालू राहू शकते, चालवलेली जाऊ शकते कारवाई. तर तुम्ही ह्या टर्म्स बघा की कॉग्निजेबल ऑफेन्स कशाला म्हणतात आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स कशाला म्हणतात, हे शब्द पुढे आलेले आहेत, म्हणून मी पहिले सांगितलंय की जनरली कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स सिरियस कॅटेगरी ऑफ ऑफेन्सेस in respect of which a police officer has the authority to make an arrest without a warrant and to start an investigation with or without a permission of a court. म्हणजे कोर्टच्या परमिशन शिवाय इतका गंभीर गुन्हा आहे की तिकडे कॉग्निजेबल ऑफेन्स आहे ती, आणि इकडे अरेस्ट करता येईल विदाउट वॉरंट आणि स्टार्ट करता येईल त्याचे इन्व्हेस्टिगेशन, त्याची जी काय त्या गुन्ह्याबद्दल चौकशी आहे ती सुरू करता येईल. म्हणजे कुठलेही पुरावे नष्ट करू नये किंवा नष्ट होऊ नये अशा प्रकारचा सिरियस ऑफेन्स जो असतो त्यामध्ये कोर्टाची परमिशन न घेता, मॅजिस्ट्रेटची परमिशन न घेता अरेस्ट करता येतं आणि इमिजिएटली तिकडे त्याचं जे काय पुरावे आहेत किंवा कारवाई जी आहे त्यानुसार ते गुन्हेगार शोधण्यासाठी ही चालू केली जाऊ शकते. आणि दुसरं आहे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स, रिलेटिव्हली लेस सिरियस ऑफेन्स. आता कशाला म्हणायचं कॉग्निजेबल आणि कशाला म्हणायचं नॉन कॉग्निजेबल हे अजून पुढे वेगळे आहे. पण पहिले गंभीर गुन्हा जिकडे कोर्टाच्या परमिशन शिवाय अरेस्ट करून इन्व्हेस्टिगेशन सुरू करता येतं ते कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स तुलनेने कमी गंभीर गुन्हा आहे विच अ पोलीस ऑफिसर डज नॉट हॅव द ऑथॉरिटी. इथे पोलीस ऑफिसरला ऑथॉरिटी नाही आहे की ते अरेस्ट करू शकतील विदाउट वॉरंट. पहिले तुम्ही परमिशन घ्या, मग अरेस्ट करा आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पुढे इनिशिएट होऊ शकतं. विदाउट कोर्ट ऑर्डर अरेस्ट करता येत नाही, कारण तितका गंभीर गुन्हा नाही आहे. आता सेक्शन तुम्ही 132 बघाल CGST ॲक्ट मधला. इट इज प्रोव्हाइडेड दॅट द ऑफेन्सेस रिलेटिंग टू टॅक्सेबल गुड्स सर्व्हिसेस जिथे वेअर द अमाऊंट ऑफ टॅक्स इव्हेडेड और द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड और द अमाऊंट ऑफ रिफंड रॉंगली टेकन. ह्याला इथे बघा, इथे जे काय टॅक्स देणं आहे तो टॅक्स चोरी केली म्हणजे भरला नाही तर नॉट पेड, शॉर्ट पेड. रिफंड घेतला ते त्यात इन्व्हॉल्व असलेली अमाऊंट असणार आहे. आणि तिसरं काय ITC रॉंगली अवेल युटिलाइज केला तर त्याच्यामध्ये अमाऊंटच असणार. त्यामुळे अमाऊंट किती आहे यातला जो डिफॉल्ट आहे तो अमाऊंटच्याच तुम्ही तुलनेत म्हणजे जे काही मापदंड आहे तो अमाऊंटमध्येच आहे. एक्सिडेंट ₹5 crore इट शॅल बी कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल. आता जसं मी म्हटलं इकडे की कॉग्निजेबल आहे तर मग इथे कॉग्निजेबल आहे आणि इथे जर सिरियस आहे कॉग्निजेबल ऑफेन्स आहे तर हा नॉन बेलेबल. म्हणजे इथे C बरोबर +N येतो. आणि जर इथे नॉन कॉग्निजेबल आहे तर मग इथे तो बेलेबल असेल. म्हणजे बेल मिळणं हा एक अधिकार आहे त्या व्यक्तीचा, पण मग जर ठरवेल की याला बेल द्यायची की नाही. जर तो कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर बघा पुढे वाचतो मी. 5 crore इट शॅल बी कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल and in such cases the bail can be considered by judicial magistrate only. आता जर अशा प्रकारे एखाद्याला अरेस्ट केली मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय, कोर्टाच्या परमिशन शिवाय त्याला अरेस्ट केली जिकडे गंभीर गुन्हा आहे. आता त्यानंतर त्याला मी पुढे आपण वाचणार आहोत 24 hours काय करायला लागतं, कोर्टासमोर उभं करायला लागतं. आणि त्यानंतर कोर्ट ठरवतं, मॅजिस्ट्रेट ठरवतात की याला एक म्हणजे काय असतं, न्यायालयीन कस्टडी असते आणि दुसरं पोलीस कस्टडी असते. तर ह्यापैकी कुठली कस्टडी देणं गरजेचं आहे का,
म्हणजे पोलिसांना चौकशी करायची आहे आणि जर का याला मोकळा सोडला तर हा पुरावे नष्ट करेल. अशा केसमध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयीन कस्टडी किंवा पोलीस कस्टडी दिली जाते. अदरवाईज तशी शक्यता नसेल, तेवढी गरज नसेल तर त्याला मग तिकडे बेल मिळते. अदर ऑफेन्सेस हे 5 वर्षाच्या वरती अदर ऑफेन्सेस अंडर द ऍक्ट आर नॉन कॉग्निजिबल अँड बेलेबल अँड ऑल अरेस्टेड पर्सन शॅल बी रिलीज ऑन बेल बाय डेप्युटी असिस्टंट कमिशनर. जिकडे सिरियस ऑफेन्स आहे म्हणजे कुठला येईल नॉन कॉग्निजिबल आणि जो नॉन बेलेबल आहे ते कॉग्निजिबल आहे आणि नॉन बेलेबल आहे तिकडे मॅजिस्ट्रेट निर्णय घेतील आणि जिकडे नॉन कॉग्निजिबल आहे तिकडे त्याला मॅजिस्ट्रेटची परवानगी घेऊन अरेस्ट करता येईल आणि त्यानंतर पुढे बेल डेप्युटी असिस्टंट कमिशनर हे देऊ शकतात. या प्रकारे बघा पुढे वाचू आता आपण 132(1) मध्ये whoever commits or causes to commit and retain the benefits arising out of any of the following offenses. म्हणजे जिकडे गुन्हा कशा प्रकारचा आहे, जो कोणी खालीलपैकी गुन्हा करतो किंवा त्यापासून उत्पन्न होणारे फायदे राखून ठेवण्यास प्रवृत्त करतो. म्हणजे मी ॲक्च्युअलमध्ये मला कायदा माहिती आहे आणि मी एखाद्याला गुन्हा कसा करता येईल सांगतो तर मी त्याला प्रवृत्त केलं आणि ज्याने ॲक्च्युअली तो गुन्हा केला म्हणजे जे ऑब्लिगेशन ज्या प्रकारे टॅक्स भरायचा आहे, ज्या प्रकारे ITC घ्यायचं आहे, ज्या प्रकारे रिफंड घ्यायचं आहे, तर ते नियम किंवा तरतूद फॉलो न करता जर का टॅक्स कमी भरला, नाही भरला किंवा विदाऊट बिल माल आणून विकला, हे सगळं कशामध्ये येतं? हा गुन्हा आहे. सप्लाय करताय विदाऊट बिल करताय, सप्लाय करताय बिल बनवत नाही, इनवॉइस बनवत नाही आणि बिल इनवॉइस न बनवता गुड्स पाठवणं, गुड्स न पाठवता इनवॉइस बनवणं, हे सगळं बघितलं आपण की हे सगळ्या ऑफेन्स आहेत, हे सगळे अपराध आहेत. मग अशा प्रकारे कुठलाही गुन्हा किंवा अपराध तो करत असेल, जो व्यक्ती करतो आणि जो त्याला मदत करतो, जो कोणी खाली कोणताही गुन्हा करतो किंवा त्यामध्ये उत्पन्न होणारे फायदे राखून ठेवण्यास प्रवृत्त करतो, प्रवृत्त जरी करतो म्हणजे मी त्यात का घेत नाही पण मी त्याला प्रवृत्त करतो, असं करता येईल तुम्हाला, फायदा होईल तुम्हाला. जर मी सांगत असेल तर म्हणजे त्यात काय काय येतं, ABCDEF, G ओमिट केलं आहे, HIJK आहे. त्याच्यामध्ये काय काय अनुगण बघू आपण आता. Supplies any goods or services or both without issue of any invoice in violation of the provisions of this act or the rules made thereunder with the intention to evade tax. मी अगोदर सांगितलं की ऑब्लिगेशन आहेत, ज्या व्यक्तीवरती ऑब्लिगेशन येतात या कायद्यानुसार. समजा सप्लायरनी बिल नाही बनवलं, रिसिपेंटनी पण नाही बनवलं, ट्रान्सपोर्टरने पण नाही बनवलं, तिघांवरती ऑब्लिगेशन आहे. मग तिघांमधला कोणतरी दोषी होईल. सप्लाईज एनी गुड सप्लाय होतोय विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस आहे. आता इथे इनवॉइस नाही आहे आणि इन व्हायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट. आता इनवॉइसच नाही आहे आणि गुड्स तो घेऊन चाललाय, तिकडे तुम्ही गुड्स घेऊन जाय की व्यक्ती येईल तुमच्याकडनं गुड ताब्यात घेईल. सप्लायरने हे सांगितलं. आता सप्लायर कोण आहे ट्रान्सपोर्टरला माहीत नाही, रिसिपेंट आलाच नाही, गाडी मध्येच पकडली. आता डिफॉल्ट कोणाचा झाला या केसमध्ये? अशा प्रकारे ज्यावेळेस विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस म्हणजे अशा प्रकारे गुड्स कुठेतरी बनवले आणि ते एक ट्रान्सपोर्टर पकडण्याला सांगितलं गुड्स आम्ही आणतो, आमच्या गाडीतनं तुझ्या गाडीमध्ये लोड करतो, हे गुड्स घेऊन तू एक ठिकाण आहे, तू वाय ठिकाणी जा, तिकडे तुला एक P व्यक्ती भेटेल, तुला तो कॉल करेल, तू त्याला माल दे, हे त्याला सांगितलं. आणि जर त्याने EOB बनवलं नाही, इनवॉइस पण नाही आहे आणि सप्लायर आणखी रिसिपियंट अशा केसमध्ये जिकडे गाडी पकडली जाते तिकडे समोर येणारच नाही. आता तो माल पकडला, आता इथे दोषी कोण आहे त्यामध्ये, गुन्हेगार कोण आहे? आता सप्लाय ऑफ एनी गुड सर्व्हिस झालं, हे झालं आहे किंवा दोन्ही झालं विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस इन व्हायोलेशन. आता हे इनवॉइस इश्यू केलं नाही, हे काय उल्लंघन आहे कायद्याचं? या कायद्याप्रमाणे तरतुदीचं उल्लंघन आहे किंवा त्या नियमाचं उल्लंघन आहे. रूल 46, 47, 48 प्रमाणे इनवॉइसची प्रोसिजर व्हायला पाहिजे. देअर अंडर विथ द इंटेन्शन टू इव्हेड टॅक्स. आणि याचा उद्देश काय? टॅक्स चुकवणं आहे. पण
हा ट्रान्सपोर्टर फक्त आपलं काम करत होता, त्याचा काय उद्देश, त्याला काय टॅक्स देण्यामध्ये त्याचा काय फायदा नव्हता. पण कुठेही ज्यावेळेस सप्लाय होत आहे आणि टॅक्स चोरीच्या उद्देशाने गुड सप्लाय होत आहेत, तर हा अपराध आहे. आता तुम्हाला हे कसं, तुम्ही ज्यावेळेस हे वाचाल की तुम्ही समजा प्रकरण येईल, तर यात कशा प्रकारे दोषी कोणाला ठरवायचा हे नंतर आहे. पण जी ऍक्टिव्हिटी होते ती दोषपूर्ण आहे की नाही, पहिले तुम्ही हे बघाल. इथे सप्लाय होतोय विदाऊट इश्यू ऑफ इनवॉइस किंवा तरतूद फॉलो न करता, नियम फॉलो न करता जर सप्लाय होतोय, तर मग तो काय, आणि त्यातनं हे करण्याचा उद्देश हा दिसतोय की इथे टॅक्स चोरी करायची. इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाऊट सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिस फॉर बोथ. इश्यू केला इनवॉइस, बिल. आता इकडे काय करायचं आहे, समजा माझ्याकडे, मी एक व्यापारी आहे, माझ्याकडे B2C सप्लाय होतो आणि मी तोच B2B मध्ये कन्वर्ट करून घेतला. किंवा दुसरी केस अशी आहे, मी घर बांधण्याकरता सिमेंट वापरलं आणि मी एक वर्क कॉन्ट्रॅक्टर आहे, तर मी तेच सिमेंटची सगळी बिलं ही मी सप्लाय करतो त्या प्रोजेक्टमध्ये दाखवली. म्हणजे इथे बिल येऊ शकत नाही ना, वेगळा किंवा माझा एक नातेवाईक आहे, त्यांनी घर बांधलं, तर मी त्याला सांगितलं तुझी बिलं सगळी आहे ना ती माझ्या नावाने काढ, तू सिमेंट घे, मी माझ्या प्रोजेक्टमध्ये दाखवतो. आता ह्या प्रकारे लोक करतात. जर हे असं केलं असेल, इश्यू एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय गुड सर्व्हिस और बोथ इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट और द रूल्स मेड देअर अंडर लीडिंग टू रॉंगफुल अवेलमेंट और युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट और रिफंड ऑफ टॅक्स. हे पण कळलं. एका ठिकाणी काय की सप्लाय होतोय पण तिकडे इनवॉइस नाहीये, इकडे इनवॉइस बनवला जातोय, इनवॉइसच्या आधारे ITC अवेल केला जाईल, युटिलाइज केला जाईल, पण ऍक्च्युअलमध्ये तो सप्लाय इनवर्ट सप्लाय घेणार नाहीये. आता ह्या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदीचा भंग करू, हा भंगच आहे ना. वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा न करता कोणतेही बीजक किंवा देयक देईल, त्यातून निर्विष्टी कराच्या जमा रकमेचा दोषपूर्ण रीतीने लाभ घेतला जाईल किंवा वापर केला जाईल किंवा कराचा परतावा घेतला जाईल. आता इथे कोण आहे, एक व्यक्ती आहे जो देतो. इश्यूज, हे काय, इश्यूज दिला जातो इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ. जर का तुम्ही सप्लाय करत नसाल ज्या व्यक्तीला, तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने इनवॉइस नाही बनवू शकत, बरोबर आहे. इश्यूज एनी इनवॉइस और बिल ऑफ सप्लाय. आता जर तो व्यक्ती सांगेल की मला ह्यांनी सांगितलंच नाही की गुड्स कोणाला पाहिजे, मला ह्यांनी सांगितलं गुड्स मलाच पाहिजे, त्यांनी मला ऑन अकाउंट पेमेंट केलं, माझ्या बँकेत पैसे आले, हे गुड्स घेऊन गेले, त्यामुळे इकडे त्यांनी इनवॉइस इश्यू केला. त्यांनी बघा, एखाद्या व्यक्तीचा नातेवाईक असतो, तो काय म्हणतो, तुझे पैसे माझ्या अकाउंटला दे, तुझी ऑर्डर माझ्या हातात दे, मी ती ऑर्डर देतो आणि मी गुड्स घेतो, तुझ्याकडे पाठवतो. इथे तुम्हाला जर काही सिद्ध केलं त्या व्यापाऱ्याने, सप्लायरनी, की मी गुड्स इश्यू केले, इनवॉइस बिल बनवला आणि गुड्स पण दिले. आता इथे रिसिपियंट दोषी आहे, त्यांनी गुड्स घेतले, म्हणजे इथे लिडिंग टू, इथे काय म्हटलंय, व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट ऑफ द रूल्स मेड देअर अंडर लिडिंग टू रॉंगफुली अवेलमेंट और युटिलाइज. याचा परिणाम असा झाला, त्यातून निर्विष्टी कराच्या जमा रकमेचा दोषपूर्ण लाभ घेतला जाईल किंवा वापर केला जाईल किंवा कराचा परतावा वगैरे. इथे सप्लायर दोषी नाही होते, कारण सप्लायरने जर का सिद्ध केलं की मला ज्या प्रकारे ऑर्डर आली, मी ज्या प्रकारे ऑर्डर ज्याला दिली त्यांनी मला पेमेंट केलं, मला माहिती नाही त्यांनी ते गुड्स कुठे वापरले, कोणासाठी दिले, मला सांगितलं की तुम्ही डिलिव्हरी इथे करा, मी डिलिव्हरी इथे केली. तुम्हाला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी डिटेलमध्ये बघायला लागतील. ज्यावेळेस केस उभी राहते त्यावेळेस असे पुरावे निर्माण करतात की बाबा मी दोषी नाही. जर का तुम्ही ह्याला नोटीस बजावली की तुम्ही सप्लाय केला ह्या व्यक्तीला, ज्यांनी ITC युटिलाइज केला, अवेल केला आहे, सप्लाय घेतलेला नसताना पण तुम्ही फेक इनवॉइस इश्यू केला, तो म्हणेल ना बघा माझ्या अकाउंटला पैसे आले. प्रत्येक केस वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्ती आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपराध केलेला नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्यावेळेस दोन पार्टीमध्ये असे समजा शेकडो व्यवहार होत असतील, तर मग ते त्याला वाचवण्याकरता तो व्यवहार जेन्युइन होता हे सिद्ध करा, त्याला वाचवले ॲटलिस्ट, बाबा मी घेतलाय, मला काय ते पेनल्टी लावा, त्याला सोडा. त्यामुळे त्याला शक्यतो तो अडकू नये हे काळजी ते घेतील. सी अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट युजिंग द इनवॉइस और बिल रेफर टू इन क्लॉज B और fraudulently avails input tax credit without any invoice or bill. आता इथे हा सुटला तरी दुसरा घेणारा पकडला जाईल. त्यांनी काय केलं, अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट युजिंग द इनवॉइस और बिल रेफर टू इन क्लॉज B, यांनी बीज इश्यू केलं, त्याचा दोष नाही आहे, तो सुटणार आहे,
तो त्याला सोडवला जाऊ शकतो, पण त्याने ITC ॲक्च्युअलमध्ये अवेल केला आहे आणि युटिलाइज केला आहे आणि डिपार्टमेंटकडे माहिती आहे की त्यांनी माल न घेताच ते गुड सर्व्हिस घेतलेले आहेत. पण त्यांनी जर प्रूव्ह केलं की तसं केलेलं नाही आहे तर मग सप्लायर सुटेल, पण रिसिपियंट पकडला जाईल. कारण की रिसिपियंटने जर त्याच्या GSR 3B ITC त्याच्या टोपीत आलेला आहे, अवेल केला आहे आणि तशा प्रकारचे मटेरियल वापरलंच गेलं नाही त्याच्या प्रोजेक्टमध्ये, वापरलंच गेलं नाही. म्हणजे एक व्यक्तीचा असं आहे की त्याच्या प्रोजेक्टमध्ये सिमेंट लागतच नाही तरी पण त्याने ते परचेस केलेलं दाखवलं. मी याला बोललो, बाबा हे तू सिमेंट वापरतच नाही इकडे, दाखवलं कसं काय? कोणाला कळतंय? आमचा प्रोजेक्ट कुठला आहे हे काही डिपार्टमेंटला माहिती नाही. आम्ही आपलं 3B भरून टाकतो, GSR भरून टाकतो. त्यांनी इन्व्हॉइस दाखवले, माझ्याकडे आला 2B. डिपार्टमेंटला कळणारच नाही आहे की माझा प्रोजेक्ट कुठला चालला आहे, कुठे चालला आहे, काय चाललं आहे. 100 प्रोजेक्ट केले, 2-4 प्रोजेक्टमध्ये ते कंटेंट लागलेच नाही तरी काय करणार आहे? नाही कळत. जर कोणतरी जवळचा व्यक्ती फुटला, त्याचा मॅनेजर म्हणा, अकाउंटंट म्हणा, त्या CA म्हणा, रिटर्न फाईल करणारा व्यक्ती, तो जर फुटला आणि सांगितलं बघा ही बिलं चेक करा, ह्या प्रोजेक्टमध्ये हे वापरलंच नाही, एवढा करोडोचा आकडा आहे, मग त्याच्यामध्ये जर का काय तपासणी झाली तरच तो सापडेल, अदरवाईज नाही. कलेक्ट केलं एनी अमाऊंट ॲज टॅक्स बट फेल्स टू पे द सेम टू द गव्हर्नमेंट बियॉन्ड अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम द डेट ऑन विच सच पेमेंट बिकम्स ड्यू. कर म्हणून रक्कम गोळा केली आणि ज्या दिनांकात ती जमा करायला पाहिजे होती त्यात त्याने 3 महिन्यात ती शासनाच्या गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये जमा नाही केली, कसून केली भरण्यास. आपण अपराध आहे. आता आपण काय बघतोय की जिकडे जो कोणी खालील गुन्हा करतो, आता 132 बघतोय आपण. हा 132 तुम्ही जेव्हा खाली क्लोज होईल, मी 4 प्रकरणं वाचली, खाली जेव्हा क्लोज होईल तेव्हा खाली तिकडे ते काय म्हणतात की अटेम्प्ट टू कमिट ऑर अबेट द कमिशन ऑफ एनी ऑफ द ऑफेन्सेस मेन्शन A to F मध्ये जे मेन्शन केलं आपण ABCD 4च वाचला आता, किंवा क्लॉजेस H आणि I शॅल बी पनिशेबल. त्याला पनिशमेंट काय असेल, त्याला हे केलंय त्याला पनिशमेंट काय असेल हे खाली दिलं. मग तिथे अमाऊंट किती आहे त्या अमाऊंटप्रमाणे त्याला पनिशमेंट काय असेल, म्हणजे किती रुपये त्याच्यावरती चार्जेस लागतील आणि त्याला फाईन होईल आणि त्याला जेल पण होईल हे खाली दिलं. म्हणजे कुठल्या प्रकरणामध्ये तुरुंगवास होऊ शकतो, जेल होऊ शकते आणि किती अमाऊंट असेल तर किती महिन्याची किती वर्षाची जेल होईल हे खाली आहे. पहिले आपण काय वाचतो, हे अपराध आहेत, हे अपराध केले तर याला किती रुपये फाईन आणि किती वर्षात तुरुंगवास होईल किंवा किती महिन्यात तुरुंगवास होईल हे पुढे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला वाटण्याचा उद्देश हा 132(1) जो आहे हे तुम्हाला सांगतो की हे अपराध आहेत, हे अपराध केलेत का, मग काय याला शिक्षा आहे, पनिशमेंट काय आहे ते खाली बघा. टॅक्स चोरी आहे, कर चुकवतो, इवेट्स टॅक्स और फ्रॉडुलेंटली ऑब्टेन्स रिफंड अँड वेअर सच ऑफेन्स इज नॉट कवर्ड. इकडे A to D मध्ये कव्हर होत नाही. म्हणजे कुठलं असं वेगळ्या प्रकारे त्याने टॅक्स इव्हिजन केलं असेल तर तो पण ह्यात कव्हर झाला पाहिजे. A to D मध्ये कव्हर होत नसेल तर, म्हणजे इथे पण त्यांनी एक सेफ साईड म्हणून ही घेतलेला हा क्लॉज. फॉल्सिफाईज और सबस्टिट्यूट्स फिनान्शियल रेकॉर्ड्स और प्रोड्यूस फेक अकाउंट or documents or furnishes any false information with an intention to evade payment of tax due under this act. आता हे डॉक्युमेंट्स कोण बनवतो, आता जे व्यक्ती ह्याच्यामधले एक्सपर्ट असतील, अकाउंटंट, जो टॅक्सपेअर आहे त्याचा अकाउंटंट, त्यांनी ह्या सगळं कामं बघण्याकरता, ऑडिट करण्याकरता अपॉइंट केलेला एखादा त्यातला निष्णात व्यक्ती, एक्सपर्ट व्यक्ती. falsifies or substitutes financial records or produces fake accounts or documents or furnishes any false information. आणि जी इन्फॉर्मेशन GSR 1 ला भरली जाते, GSR 9 ला भरली जाते, जिकडे जिकडे कुठल्या प्रकारे माहिती देण्यासाठी ऑब्लिगेशन आहे तिकडे तिकडे माहिती चुकी दिलेली आहे. विथ अन इंटेन्शन, उद्देश काय, विथ अन इंटेन्शन टू इवेड पेमेंट ऑफ टॅक्स ड्यू अंडर दिस ॲक्ट. या अधिनियमाखाली देय असणाऱ्या कराचा भरणा टाळण्याच्या हेतूने, टॅक्स इव्हेजन, टॅक्स चोरी करण्याच्या हेतूने बनावट वित्तीय अभिलेख तयार करील किंवा बदली वित्तीय अभिलेखांचा वापर करील किंवा खोटे लेखी किंवा कागदपत्रे सादर करील किंवा खोटी माहिती किंवा विवरण दाखल करील. acquires possession of
or in any way concerns himself in transporting. आता गुड्स ट्रान्सपोर्ट करायचे तर ट्रान्सपोर्टर विचारणार बिल आहे का याचं, कोण आहे याचा ओनर, कुठून गुड्स घेऊन चाललोय, म्हणजे एक कन्साइनमेंट नोट असते जी गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी बनवतात. तर ही माहिती असते की गुड्स कोणाचे आहेत, गुड्स कुठे घेऊन जायचे आहेत. GTI वरती एक ऑब्लिगेशन पण आहे, तुम्ही काय बनवा, कन्साइनमेंट नोट बनवा, त्यामध्ये ही माहिती असेल. GST कोण बनणार आहे, याचं ई-बिल बनलं आहे का. आता ॲक्वायर्स पोझेशन ऑफ ऑर इन एनी वे कन्सर्न्स हिमसेल्फ इन ट्रान्सपोर्टिंग, ज्या कोणत्याही वस्तू या अधिनियमाखाली किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये सरकार जमा करण्यास पात्र आहेत हे तिला ज्ञात असेल, म्हणजे गुड्स काय लायबल टू कन्स्पिरेशन आहेत हे त्या व्यक्तीला माहिती असेल किंवा असे तिला मानण्यास कारण असेल, अशा कोणत्याही वस्तूंचा ताबा मिळवेल. त्यांनी आपल्या पोझिशनमध्ये ठेवल्या, त्या वस्तू आपल्या ताब्यात ठेवल्या किंवा अशा कोणत्याही वस्तूंची वाहतूक केली, वस्तू ताब्यात ठेवल्या, वाहतूक केली, त्या हलवल्या, जमा करणे, बाळगणे, लपविणे, त्यांचा पुरवठा करणे किंवा त्यांची खरेदी करणे या स्वतः कोणत्याही प्रकारे संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे अशा वस्तूंचा व्यवहार करेल, ती व्यक्ती पण काय पनिशमेंटसाठी पात्र आहे. हे जे तो कोण करतोय तो त्याच्यावरती पण काय होईल, तो लायबल टू पनिशेबल असेल. रिसिव्ज तसं हे गुड्स आहे, तसं हे सर्व्हिस आहे. वरती गुड्सचं होतं तर सर्व्हिस आहे. रिसिव्ज ऑर इन एनी वे कन्सर्न विथ द सप्लाय ऑफ और इन एनी अदर मॅनर डील्स विथ एनी सप्लाय ऑफ सर्व्हिसेस which he knows or has a reason to believe are in contravention of any provision of this act or the rules made thereunder. नियमांचं उल्लंघन करून हे तसं मानण्यास कारण असेल अशा कोणत्याही सेवा किंवा अशा कोणत्याही सेवा देण्यात कोणत्याही प्रकारची संबंधित असेल. आता बऱ्याच वेळा जे रिटर्न फाईल करणारे लोक आहेत तेच खोटी बिलं, फेक इनवॉइस अरेंज करतात, गुड्सचे, सर्व्हिसेसचे खोट्या ITC घेऊन देतात, इन्कम टॅक्समध्ये पण त्यांना फायदा घेऊन जातात. असे हा एक प्रकारचा त्यांचा मुख्य बिझनेस हाच आहे. रिटर्न भरणं हे साईड बिझनेस झाले, मुख्य बिझनेस त्यांचा असा आहे. त्यात ते लाखो रुपये घेतात. तुमचे जर का मी 50 लाख रुपये वाचवत असेल, तुम्ही तुमच्याकडे 10-15 लाख 20 लाख तर मागणारच आहे. तुमचे 50 लाखाला जर का मी वाचवतो तर मला 20 लाख द्या, 40% तरी मला द्या, 30% तरी द्या, 25% तरी द्या, यातून खूप पैसे मिळतात. अटेम्प्ट टू कमिट और अबेट्स द कमिशन ऑफ, या कलमाच्या खंड A to F आणि H व I मध्ये नमूद केलेला कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करेल किंवा तशी कृती करण्यास अपप्रेरणा देईल. कमिट्स, अटेम्प्ट टू कमिट किंवा अबेट्स द कमिशन, ॲक्च्युली करेल किंवा त्याला प्रेरणा देईल, तर ती व्यक्ती पुढील शिक्षेस पात्र असेल. तर पुढील शिक्षेस पात्र असेल, शॅल बी पनिशेबल आहे ना. आता कशा प्रकारे दिलं खाली, एक अपराध काय, ऑफेन्स इन्व्हॉल्विंग, अमाऊंट इन्व्हॉल्विंग आणि पुढे पनिशेबल. आता हे तुम्ही वेगवेगळे सेक्शनमध्ये वेगवेगळे क्लॉज आहेत, वाचायला जाण्याचा खूप गुंतागुंत आहे. म्हणजे असं सोपं एक टेबल केलं आहे ज्यात हे दिलं आहे की टॅक्स इव्हॅडेड किंवा ITC आहे किंवा मग पुढे रिफंड आहे. हे जे 3 आहेत त्याच्यामध्ये 132 सेक्शन 1 मध्ये क्लॉज 1 मध्ये सांगितलं आहे तर 5 करोडच्या वरती असेल, अमाऊंट इन्व्हॉल्व किती आहे, 5 करोडच्या वरती असेल, तर मग इथे तुरुंगवास जो होईल, जेल जी होईल ती अप टू 5 years आणि विथ फाईन पण होऊ शकते. 5 करोडच्या वरती जर का अमाऊंट येते, टॅक्स इव्हेजन जर 5 करोडच्या वरती असेल, हे टॅक्स इव्हेजन, ITC रॉंगली अवेल किंवा युटिलाइज किंवा रिफंड रॉंगली टेकन, 5 करोडच्या वरती असेल तर 5 वर्ष, 2 करोड ते 5 करोडच्या मध्ये असेल, 5 करोडच्या कमी आहे पण 2 करोडच्या वरती असेल तर मग इथे इम्प्रिझनमेंट आणि अप टू 3 years विथ फाईन, 3 वर्ष तुरुंगवास आणि त्याला फाईनही होईल. इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस, हे जर असेल तर अमाऊंट किती आहे, 1 करोड ते 2 करोड जरी असेल तरी इथे तुरुंगवास आहे 1 वर्ष आणि विथ फाईन. आता ह्या केसमध्ये मॅक्झिमम इथे म्हटलं अप टू 5 years, 5 वर्षाच्या वरती नसेल, म्हणजे 5च वर्ष असायला पाहिजे असं नाही, अप टू म्हटलं तर तसं त्या कारवाईमध्ये जो निर्णय घेणारा व्यक्ती आहे त्याला वाटलं की 4 वर्ष देऊ तर 4 वर्ष, पण मिनिमम किती असला पाहिजे. आता इथे इम्प्रिझनमेंट मिनिमम 6 months, 6 महिने मिनिमम आहे.
in absence of special and adequate reason to the contrary to be recorded in judgment of the court and extending to म्हटलंय मिनिमम 6 महिने असेल आणि मॅक्झिमम 5 वर्ष असेल. जर अमाऊंट इन्व्हॉल्व 5 करोडच्या वरती येतं, जर अमाऊंट इन्व्हॉल्व 2 करोड ते 5 करोड आहे तर 6 महिने ते 3 वर्ष होईल. आणि जर अमाऊंट इथे इश्यूज एनी इनवॉइस और बिल या जे डिफॉल्ट आहे इश्यूज एनी इनवॉइस हा डिफॉल्ट त्यांनी केला असेल तर 1 करोड ते 2 करोडमध्ये म्हणजे ही परिस्थिती आहे. परिस्थिती काय इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस तर मग 132(1)(b) प्रमाणे अमाऊंट जर 1 करोडच्या वरती आहे 2 करोडच्या आत आहे तर इथे तुरुंगवास 6 महिने अप टू 1 इयर आणि विथ फाईन हे होऊ शकतं. आता याच्यामध्ये आणखीन काय की जर हे त्यांनी केलंय हे त्यांनी जर सेकंड टाइम केलं फॉर सेकंड अँड एव्हरी सबसिक्युएंट ऑफेन्सेस तर मग इथे लिमिट नाही, मग किती अमाऊंट बघायची नाही. पहिल्यांदा केलं तरी पण शहाणे होत नसतील तर मग त्यांना तुरुंगवास अप टू 5 इयर्स विथ फाईन. दुसऱ्यांदा असेल तर मग 6 महिने ते 5 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. फॉल्सिफाईज और सबस्टिट्यूट्स फिनान्शियल रेकॉर्ड्स और प्रोड्युसेस फेक अकाउंट्स और डॉक्युमेंट्स. बघा महत्त्वाचं काय हे याच्यामध्ये कमिट्स और अबेट्स इन falsifies or substitutes financial records or produces fake accounts or documents or furnishes any false information with an intention to evade payment of tax. इथे तुरुंगवास 6 महिने और विथ फाईन और विथ बोथ हे होऊ शकतं. इथे अमाऊंट नाही. हे सगळं करण्याचं जे कायदेशीर ज्ञान ज्या व्यक्तीला आहे तो हे सगळं करतो. कमिट्स किंवा ॲबेट्स इन हे जो करतो मग त्याला जर का अशा व्यक्ती जे याच्यामध्ये आता प्रत्येक व्यक्तीला पैसे कमवायचे तर तुम्ही असं करा तुमचा फायदा मी करून देतो असं सांगणारे व्यक्ती आहेत म्हणून या गोष्टी होतात. जर मी कोणाला पण सांगतो बाबा हा कायदा आहे या कायद्यानुसार कर तर सुखाने झोपशील, जे 2 पैसे मिळतात ते सुखाने उपभोगशील. असं जर काय हे व्यक्ती बोलले ह्या कार्याचे तज्ज्ञ तर मग ही प्रकरणं कमी होतील. पण नॉर्मली आपण इमानदारीत जर का काम करत राहिलो तर लवकर श्रीमंत होता येत नाही किंवा मग बऱ्याच गोष्टी घेता येत नाहीत. मग आपलं ज्ञान जर कसं कायद्याच्या चौकटीत बसून कायदा मोडून जर का वापरलं तर आम्हाला पैसा कमवता येतो. या मनोवृत्तीनेच किंवा या भावनेनेच किंवा ही एक पवित्र भावना नाही आहे, दूषित भावना आहे. या दूषित भावनेनेच हे लोक हे करतात. आणि मग इथे यांच्या केसमध्ये काय दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं इकडे लिमिट नाही आहे. त्यांना 6 महिने तुरुंगवास अप टू 6 मंथ तुरुंगवास होऊ शकतो. फाईन पण होऊ शकते आणि तुरुंगवास आणि फाईन दोन्ही होऊ शकते. तर हे जर का ह्याचा जर का वापर झाला हे जर सिद्ध झालं आणि मॅक्झिमम लोकांना जर का अशा प्रकारे जेलमध्ये टाकलं तर मग हे लोक विचार करतील की मी काय ॲडवाईस करायला पाहिजे. मी फार कष्टाने शिकलो आहे, कष्टाने एखादं नॉलेज मिळवलं आहे आणि ते परत मेंटेन ठेवायला पण कष्ट आहेत. अमेंडमेंट होतात, वेगवेगळ्या गोष्टी येतात, त्यातनं मग अभ्यास करायला लागतो. मग आपण का आपला नॉलेजचा मिसयूज करायचा. प्रत्येकी भावना आहे. मी लोकांनाही सांगतो की नका करू. बऱ्याच गोष्टी आहेत की मी ॲनालिसिस करून सांगतो. हे लोक जे काय जे 9 भरतात 9C भरतात बरेच लोक, मी सगळ्यांचंच बोलत नाही, ते आपल्या क्लायंटला काही सांगत नाही की तुम्ही ITC बरोबर घेत नाही आहात, तुम्ही 17(5) ब्लॉक क्रेडिट आहे ते पण तुम्ही ITC घेऊ नका किंवा हे रिव्हर्स करा. आलं तुम्ही भरला, तुम्ही आला भरला संपलं. हे बघितलंच जात नाही. बऱ्याच लोकांकडे हे बघितलंच जात नाही. तर त्यांच्याकडे जी लोक रिटर्न फाईल करतात त्या लोकांना कायद्याचं नॉलेजच नाही आहे. त्यांना फक्त प्रोसिजर फॉलो करा. हे आलं काय असं घ्या, असं भरा, संपलं. GSR 1 आता पहिले काय होतं की 5 करोडच्या वर जर टर्नओव्हर गेला असेल एखाद्या वर्षामध्ये तर इनवॉइसिंग हे व्हॉलंटरी नव्हतं. आता इनवॉइसिंग पण व्हॉलंटरी आहे. मी घेऊ शकता इनवॉइसिंग. मग आता बऱ्याच लोकांना असं केलं आहे की तुमचा टर्नओव्हर 3 करोड आहे 4 करोड आहे तुम्ही व्हॉलंटरी घ्या इनवॉइसिंग. त्यांनी काय होतं GSR 1 पण मला भरायला लागत नाही. डेटा GSR 1 मध्ये ऑटोमॅटिक येतो. इनवॉइसिंग झालं तर डेटा ऑटोमॅटिक येतो आणि 2Bतनं आपण 3B ITC ऑटोमॅटिक येतो. काय करायलाच नको. पण निकषानुसार कायद्यानुसार नियमानुसार ITC घेतला जातोय का, ज्या प्रकारे तो सप्लाय होतोय त्या प्रकारे EBB बनवतोय का,
हे कुठे काहीच बघितलं जात नाही. आणि हे बघणं आणि हे बघून काही गोष्टी एक्झामिन करून त्याप्रमाणे आपल्या क्लायंटला ॲडवाईस देणं की तुमच्यावरती कारवाई होऊ शकते, तुम्ही निकषानुसार कायद्यानुसार काम करत नाही, हे सांगण्याचं काम कोणाचं आहे? रिटर्न फाईल करणं म्हणजे फक्त तेवढी प्रोसेस करायची हे नाही ना. त्यातनं ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत तेव्हा नाही कळलं तर तुम्ही 9 भराल, 9C भराल, ऑडिट ज्या वेळेस कराल, इन्कम टॅक्स ऑडिट आहे, तर हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जे काय काम करताय अकाउंट रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन केलेले नाही आहेत आणि आणखीन बऱ्याचशा ऑब्लिगेशन्स प्रॉपरली फॉलो केलेले नाही आहेत, हे कोणाला कळतं? जो रेकॉर्ड्स एक्झामिन करेल त्यालाच कळतं. तर काही अशा प्रकारे काही इन्फॉर्मेशन देणं, काही टिप्स देणं, हे काम कोणाचं आहे? जे तज्ज्ञ आहेत त्यांचं आहे. मग जर तज्ज्ञच आपलं काम करत असतील आणि उलटं कायद्या धाब्यावर बसून, नियम धाब्यावर बसून जर का ते अशा प्रकारे फॉल्सिफाईड और सबस्टिट्यूट्स रेकॉर्ड करत असतील आणि फेक अकाउंट बनवत असतील, सगळ्यांची स्क्रुटिनी करणं, सगळ्यांचे इन्व्हेस्टिगेशन करणं डिपार्टमेंटला शक्य नाही आहे. तर ह्या केसमध्ये तुम्ही करा. हे कोण पकडणार आहे, कोण बघणार आहे? काय नाही. 100 1000 एखाद्या ठिकाणी पकडलं जातं, बाकीच्या 999 ठिकाणी काय होत नाही. या मानसिकतेने हे जे लोक करतील त्यांना तरतूद आहे. पण हे परत सगळं कळलं पाहिजे सरकारला आणि मग त्यांनी कारवाई केली पाहिजे. तर नियमानुसार त्यांना ह्या तरतुदीनुसार त्यांना जेल होऊ शकतं आणि फाईनही होऊ शकते, दोन्ही होऊ शकतं. आता पुढे येऊया आपण नॉन कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल आणि बेलेबल. नॉन कॉग्निजेबल आणि बेलेबल ऑफेन्सेस नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. त्यात जे काय म्हटलं असेल ते वेगळं आहे. ऑल ऑफेन्सेस अंडर धिस ॲक्ट, या ॲक्टमध्ये काय, एक्सेप्ट द ऑफेन्सेस रेफर्ड टू इन सेक्शन 132(5) शॅल बी नॉन कॉग्निजेबल अँड बेलेबल. काय म्हटलंय 132(5) मध्ये शॅल बी नॉन कॉग्निजेबल अँड बेलेबल. आणि कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल काय म्हणजे गंभीर आणि नॉन बेलेबल. The offenses specified in clause A or B or C or D of section 132(1) हे काय आहे, कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल. आता आपण जर बघितलं ह्याचा अर्थ जर बघितलं तर खाली काय येतं, द फॉलोइंग ऑफेन्सेस वेअर अमाऊंट ऑफ टॅक्स इव्हेडेड और रॉंग युटिलायझेशन ऑफ ITC ऑफ टॅक्स एक्सीड 5 crore आर कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल. त्यातनं हे वाचल्यानंतर याचा अर्थ हा निघतो. बाकीचे काय आहेत, नॉन कॉग्निजेबल आणि बेलेबल आहे. आणि फक्त हाच आहे 5 crore. हा काय आहे, हा गंभीर गुन्हा आहे आणि याला बेल नाही. supplies any goods, services or both without issue of any invoice in violation of the provision of this act. हे आपण बघितले वरती दिले त्यांनी जे क्लॉज दिले की ABCD सगळे नाही घेतलेले, जे दिले त्याप्रमाणे हे कुठले आहेत हे खाली दिलेले. मग हे काय आहेत, याच्यामध्ये जर का इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ती अमाऊंट परत दिलेली आहे, ती अमाऊंट जर का 5 crore वरती असेल तर काय होईल, ते कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल असेल. सँक्शन ऑफ कमिशनर, अ पर्सन शॅल नॉट बी प्रोसिक्युटेड फॉर एनी ऑफेन्स अंडर धिस सेक्शन एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द कमिशनर. जो कुठला व्यक्ती आहे त्याच्यावरती शॅल नॉट बी प्रोसिक्युटेड, परमिशन घ्यायला पाहिजे फॉर एनी ऑफेन्स अंडर दिस सेक्शन एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ कमिशनर. कमिशनरच्याच परवानगीने ह्या सगळ्यातली कारवाई होईल. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन द टर्म टॅक्स शॅल इन्क्लूड द अमाऊंट ऑफ टॅक्स इव्हेडेड ऑफ द अमाऊंट ऑफ ITC wrongly अवेल युटिलाइज, रिफंड wrongly टेकन अंडर दिस प्रोव्हिजन आणि IGST, UTGST ॲक्ट अँड सेस सुद्धा आहे का असेल. अशामध्ये टॅक्स टर्म टॅक्स म्हटलं का टॅक्समध्ये काय असेल हे दिलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये. आता आपण हे सोडलं सेक्शन 69. तुम्ही 69 परत बघा, त्यामध्ये जसं इथे म्हटलं आहे की अरेस्ट करता येईल, मग अरेस्ट करण्याची प्रोव्हिजन ही 69 आहे. वेअर द कमिशनर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट अ पर्सन हॅज कमिटेड एनी ऑफेन्स स्पेसिफाईड इन सेक्शन, म्हणजे इथे जर 132(1) मधला परत ABCDचा उल्लेख येतो म्हणून मी 132 हे घेतो.
याचं कारण हे विच इज पनिशेबल अंडर सेक्शन 132 1I अँड सेक्शन 132 1 हे 1 म्हणाल तुम्ही क्लॉज 1 क्लॉज 2 और 132 सबसेक्शन 2 ऑफ द स्टेट सेक्शन ही मे बाय ऑर्डर ऑथोराइज एनी ऑफिसर ऑफ सेंट्रल टॅक्स टू अरेस्ट सच पर्सन. आता हे ABCD दिलेत, ते खाली परत इथे मांडलेत, तेच आहे. आणि त्याला काय पनिशेबल आहे हे पण इथे दिलेलं आहे. तर पर्सन इज अरेस्टेड अंडर 69(1) वर दिले अरेस्ट करण्याची प्रोविजन आहे की अरेस्ट केलं जाऊ शकते या प्रकरणामध्ये. तर मग फॉर अन ऑफेन्स स्पेसिफाईड अंडर सेक्शन 132(5) दॅट इज कॉग्निजेबल अँड नॉन कॉग्निजेबल आहे, द ऑफिसर ऑथोराइज टू अरेस्ट द पर्सन शॅल इन्फॉर्म सच पर्सन ऑफ द ग्राउंड ऑफ अरेस्ट अँड प्रोड्यूस हिम बिफोर अ मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours. 24 तासामध्ये त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करायचं, अरेस्ट करायचा आणि हजर करायचं. अरेस्ट केला जाऊ शकतो कुठल्या प्रकरणामध्ये जिकडे या प्रकारचे सिच्युएशन असेल आणि अमाऊंट इन्व्हॉल्व एवढी असेल तर या प्रकरणात अरेस्ट करता येईल. आणि ती अरेस्ट केल्यानंतर त्याला काय करायचं, मॅजिस्ट्रेट समोर हजर करायचं. वेर अ पर्सन इज अरेस्टेड, आता यात पण काय म्हटलं आहे, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 वेर अ पर्सन इज अरेस्टेड अंडर सेक्शन 69(1) फॉर एनी ऑफेन्स स्पेसिफाईड अंडर सेक्शन 132(4) दॅट इज नॉन कॉग्निजेबल अँड बेलेबल असेल तर ही शॅल बी ॲडमिटेड टू बेल, त्याला जामीन मंजूर केला जाईल. और इन डिफॉल्ट ऑफ बेल, जामीन न मिळाल्याने फॉरवर्डेड टू द कस्टडी ऑफ द मॅजिस्ट्रेट. दोनपैकी एक होईल, एक तर त्याला बेल मिळेल किंवा मिळणार नाही. जर नाही मिळालं तर फॉरवर्डेड टू द कस्टडी ऑफ मॅजिस्ट्रेट, त्याला न्यायालयीन कोठडी दिली जाईल. इन द केस ऑफ नॉन कॉग्निजेबल अँड बेलेबल ऑफेन्सेस द डेप्युटी कमिशनर or the assistant commissioner shall, for the purpose of releasing an arrested person on bail or otherwise, have the same powers and be subject to the same provision as an officer in charge of a police station. आता इथे ह्या सगळ्या कारवाया या फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे होतात. आता या जीएसटी कायद्यामध्ये काय होईल, जेव्हा एखाद्या व्यक्तीस कलम 132च्या पोट कलम 4 अन्वये विनिष्ट केलेल्या कोणत्याही अपराधासाठी पोट कलम 1 अन्वये अटक केली जाते तेव्हा तिला जामीन मंजूर करण्यात येईल किंवा जामीन देण्यात कसूर केल्यास दंडाधिकाऱ्याच्या कोठडीत पाठवण्यात येईल. अदखलपत्र व जामीनपात्र अपराधाच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला जामिनावर किंवा अन्यथा मुक्त करण्याच्या प्रयोजनार्थ उपआयुक्तास किंवा सहाय्यक आयुक्ताच्या एखाद्या पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदाराचे अधिकार असतील तेच अधिकार असतील आणि तो ज्या तरतुदींना अधीन असतो तशा तरतुदींना अधीन असेल. म्हणजे कशा प्रकारे कारवाई करायची आहे याच्या गाईडलाईन या सेक्शन 69(3) मध्ये येतात. आता हे ज्युडिशियल कस्टडी काय असते आणि पोलीस कस्टडी काय असते हे तुम्ही थोडं वाचलात, थोडं तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज मिळेल यातलं. जाऊ ना पुढे. आता तुमच्याकडे ज्या प्रकारच्या कारवाया तुम्ही न्यूजमध्ये वाचता किंवा तुमच्याकडे होत असतील तर मग हे कुठल्या कायद्यानुसार कोण कशा प्रकारे करतो याचा स्टडी तुम्हाला करायला लागेल. पण तुम्हाला कळेल इथे माझं काम काय फक्त की ही पॉवर आहे या सेक्शनप्रमाणे अशा प्रकारे हे होतं एवढं मी सांगितलं का माझं काम संपलं. आता ह्याला जोडून तुमच्याकडे या प्रकारच्या ज्या ज्या कारवाया आतापर्यंत झाल्या की नाही झाल्या मी माझ्याकडे सांगितलं की ह्याच्याकडे अरेस्ट करतात. मग त्यांनी अरेस्ट जे केलेलं आहे ते कोणाला केलं आहे, कोणाला केलं, मग याच्यामध्ये जे आपण वाचलं यातले टॅक्सपेयरला केलं आहे का टॅक्सपेयरला मदत करणाऱ्या अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करणाऱ्या व्यक्तीला केलं आहे. किंवा आपण न्यूजमध्ये बघतो की एक CA होता त्यांनी अशा प्रकारे 10-12 जणांच्या अकाउंट फिरवायचा मॅनेज करायचा. मग हे सगळं मास्टर माइंड तो होता. मग त्याला अरेस्ट केलं, मग त्याला अरेस्ट केलं तर कुठल्या सेक्शनप्रमाणे कुठल्या पॉवरप्रमाणे केलं, अशा प्रकारे त्यावर कारवाई झाली. मग हे तुम्हाला जेव्हा अशा प्रकारे न्यूज येतील तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे की कुठल्या सेक्शनची पॉवर वापरून त्याच्यावर कारवाई झाली आहे हे कळलं पाहिजे. हां.
हे कसे आहे माहिती आहे का, हे थोडेफार असे भुरटेज आहेत, ज्यांना अटक केलेत त्यांना माहिती आहे कुठे ना कुठे पकडला जाणार आहे. आणि सगळ्यात मेन काय होतं माहिती आहे का, IP ॲड्रेस असतो. तर एक व्यक्ती जर 10 जणांचा अकाउंट करत होता, तर तो रिटर्न फाईल कुठून करतो त्याचा IP ॲड्रेस जात होता, की ह्या 12 जणांचा संबंध कोणाशी आहे. तर 12 जणांना याचं काम कुठनं होतं, त्याचा IP ॲड्रेस सापडला तर IP ॲड्रेसवरून 10-12 जणांची कनेक्शन्स ॲडजस्ट केली जातात. जे सर्क्युलर बिलिंग होत आहे, की ह्याचं बिल त्याला इश्यू करतो, ह्याला करतो इश्यू, तर कोण करतो. जर ते वेगवेगळ्या IP ॲड्रेसवरून होईल तर त्यांच्या समज मी काय झाला ते सर्क्युलर आहे की नाही कळणार नाही. सर्क्युलर समजा अशा प्रकारे काय ट्रान्झॅक्शन असतील की हा त्याला सेल केलेलं दाखवेल, मग तो ह्याला केलेलं दाखवेल, मग ह्याला केलेलं दाखवेल, यातनं ITC फिरवत राहायचं असं काय करत असतील तर प्रत्येकाचे त्यांचे टॅक्स कन्सल्टंट किंवा त्यांचं रिटर्न फाईल करणारे लोक वेगवेगळे आहेत. तर मग ते ट्रान्झॅक्शन जेन्युइन आहे असं वाटायला लागतं. पण जिकडे एकाच IP ॲड्रेसवरून होतं तिकडे डाऊट येतो की अरे हा एक व्यक्ती सगळ्यांचं काम करतो. मग तशा प्रकारचा तो व्यक्ती होता की जो फार मोठ्या फ्रॉडमध्ये इन्व्हॉल्व होता. मग त्याला पकडायला सोपं गेलं. मग जर कळलं की हा व्यक्ती करतोय, मग तो कसे करतोय, काय करतोय, मग त्याची एव्हिडन्स गोळा करायला सुरुवात झाली. लायबिलिटी ऑफ म्हणजे अशा व्यक्ती आहेत ना, हे भुरटेचोर नाही आहेत. हे फार यांनी विचारपूर्वक कायद्याची तरतुदी लक्षात घेऊन हे केलेलं होतं. त्यामुळे ते त्याचे एव्हिडन्स पण शोधताना बराच वेळ गेला असेल आणि ते शोधून बरोबर त्याला मग त्यामध्ये ट्रॅप बरोबर केला असेल त्याला. लायबिलिटी ऑफ ऑफिसर्स अँड सर्टन अदर पर्सन्स अंडर सेक्शन 133. आता ही जी म्हणजे लायबिलिटी म्हणजे कसं आहे बघा, आता ही इन्फॉर्मेशन जी आहे टॅक्सपेअरची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे पोहोचते, याच्यामध्ये बरेच लोक इन्व्हॉल्व असतात. इव्हन GST पोर्टलला माहिती जाते. तर त्यानुसार लायबिलिटी काय ऑफिसरची किंवा आणखीन काय पर्सनची हा सेक्शन 133 सांगतो की विलफुल डिस्क्लोजर ऑफ एनी इन्फॉर्मेशन ऑर द कंटेंट ऑफ एनी रिटर्न. विलफुल डिस्क्लोजर ऑफ एनी इन्फॉर्मेशन ऑर द कंटेंट ऑफ एनी रिटर्न. इन्फॉर्मेशन GST 1ला आली, रिटर्नला आली किंवा आणखीन कुठल्या स्टेटमेंटला आली, वेअर जिथे एनी पर्सन एंगेज इन कनेक्शन विथ द कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स कुठं येतात, 151 मधनं येतात. तर जे एनी पर्सन एंगेज आहेत किंवा कंपायलेशन और कम्प्युटरायझेशन देअर ऑफ, म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या समोरून ती माहिती जाते, ती माहिती पुढे पास ऑन केली जाते, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन केले जातात डिपार्टमेंटकडनं पण. If any officer of central tax having access to information specified under section 150 subsection 1 or if any person engaged in connection with the provision of service on the common portal or the agent of common portal. हे आलं इकडे कॉमन पोर्टल माहिती केली, त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक विलफुली काय म्हटलंय, विलफुली डिस्क्लोजेस एनी इन्फॉर्मेशन और द कंटेंट ऑफ एनी रिटर्न फर्निश अंडर धिस ॲक्ट. कुठली माहिती काय रिटर्नची माहिती काय केली इथे विलफुली म्हणजे इंटेन्शनली तो जाणीवपूर्वक काय केलं डिस्क्लोज केली, कोणातरी दिली माहिती. अदर दॅन काय म्हटलं की इन एक्झिक्युशन ऑफ हिज ड्युटीज अंडर द स्टेट सेक्शन. ड्युटीज परफॉर्म करताना माहिती अशी पास ऑन झाली तर ड्युटीजचा भाग येतो, त्याला काही इलाज नाही. मग की तुम्ही माझ्याकडे येता आणि मला सांगता तुम्ही एका व्यक्तीला माल सप्लाय केलाय, मी एक व्यापारी आहे, मला सांगता की तुम्ही माल सप्लाय केलाय, कोणाला सप्लाय केला, याला केलाय, त्याच्याकडे तुम्ही इतके अमाऊंट दिलेली आहे, आता ही माहिती द्यावीच लागेल ना. किंवा एक ट्रान्सपोर्टर आहे त्याला ही माहिती द्यावीच लागेल की तुझा हा सप्लायर आहे, हा रेसिपियंट आहे, यांचा माल तू घेऊन गेलाय. इथे उद्देश काय, त्या कारवाईला दिशा देणं, त्या कारवाई पुढे नेणं, याकरता ही माहिती दिली जाते. इन एक्झिक्युशन ऑफ हिज ड्युटीज अंडर द स्टेट सेक्शन आहे. पण तसं नाही आहे, एकदा ती येऊन विचारतो की मला ही माहिती द्या की हा ह्याचा रेसिपियंट कोण आहे, हा GST 1 भरतो तर हा कोणाकोणाला माल पाठवतो किंवा एक व्यक्ती कोणाकडनं माल घेतो. तर इथे काय होतं विलफुली डिस्क्लोजेस, ही ड्युटी नाही आहे. ह्या प्रकारे कोणाला माहिती देणं हा काय त्याच्या कामाचा भाग नाही आहे, नोकरीचा भाग नाही आहे. फॉर द पर्पजेस ऑफ prosecution for an offense under this act under
एनी अदर ॲक्ट फॉर द टाइम बिंग इन फोर्स ही शॅल बी पनिशेबल विथ. तर आपण काय बघितलं की एक तर 151 मध्ये आकडेवारी, 150 मध्ये काय माहिती येते, तसंच कॉमन पोर्टलचा एजंट या अधिनियमाद्वारे उक्त कलमाखाली त्याची कर्तव्य पार पाडताना माहिती दिली गेली, विचारली गेली, सांगितली गेली तर गोष्ट वेगळी. या अधिनियमाखाली किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमाखालील अपराधाचा खटला दाखल करण्याच्या प्रयोजनार्थ हे नाहीये. म्हणजे त्याचं कर्तव्य पार पाडत असताना माहिती दिली गेली, विचारली गेली, त्यातनं ते माहिती एक्सपोज झाली ती गोष्ट वेगळी. पण हेतू पुरस्सर म्हणजे इंटेन्शनली आहे, जाणीवपूर्वक या अधिनियमाखाली किंवा त्याकडे केलेल्या नियमाखाली सदर केलेली कोणतीही माहिती किंवा कोणत्याही विवरणाचा आशय उघड करीत असेल तर तो 6 महिन्यापर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या किंवा 25,000 रुपयापर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षात पात्र असेल. त्याला पनिशमेंट काय असेल म्हणजे अशा प्रकारे कुठली इन्फॉर्मेशन ज्या व्यक्तीकडे किंवा एकंदरीत ह्या कायद्याच्या मध्ये जी माहिती येते ती स्टोअर केली जाते, कॉमन पोर्टलमध्ये येते किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये 151, 150 मध्ये येते इन्फॉर्मेशन, ती जर का कोणी डिस्क्लोज केली त्याचं कर्तव्य पार पाडण्याच्या ऐवजी ती तो कर्तव्य पार पाडत असेल त्यावेळेस ठीक आहे ती माहिती जाऊ शकते बाहेर. पण हेतू पुरस्सर वेगळ्या कारणासाठी वेगळ्या पद्धतीने तर त्याला तुरुंगवास, इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 6 months or with fine which may exceed to ₹25,000 or with both. त्यामुळे काय होतं, अशा नोटिसेस ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडला येतात आणि त्याला उत्तरं वेगवेगळी येतात ती कोण कोणाला देऊ शकत नाही. मी तुम्हाला बोललो की मला तुम्ही त्या नोटिसेस द्या, ॲटलिस्ट ती नावं खोडून द्या सगळी, कोणाला आले, कोणाला पाठवले, कोण अधिकारी, ही सगळं खोडून द्यायची गोष्ट वेगळी आहे. पण जर दिली तर मग ते डिस्क्लोज होतं. उद्देश तुमचा ते कर्तव्य पार पाडणं नाही आहे, वेगळा उद्देश आहे. त्यामुळे काय होतं अशा प्रकारच्या नोटिसेस वगैरे बुकमध्ये जे येतं ना त्यात हे सगळं नसतं. मग ते बुक मला मिळालं आहे की बाय नोटिसेस कुठल्या आल्या, कशा आल्या, त्यात त्यांनी कुठल्या स्टेटच्या आहेत, कोणाला गेल्यात, कोणी पाडत, हे सगळं काढून फक्त विषय मांडला. मी जे बुक घेतलं आहे GST नोटिसेस यात त्यांनी फक्त विषय मांडला की या विषयाची नोटीस आहे. मग ती कशा प्रकारे ड्राफ्ट केली गेली PO कडनं, मग त्याला काय रिप्लाय केला टॅक्स पेअरकडनं, असं आहे. जो नोटिसेस तुम्हाला कोर्टाच्या ऑर्डर मिळतील, जसं सफारी रिट्रीट आहे, मग त्याची फायनल ऑर्डर काय आली हे मिळेल. मग कोर्टाने काय ग्राउंड तपासले, त्याच्यावर कोर्टाचं काय ऑब्झर्वेशन्स आहेत, काय मतं आहेत, मग कुठल्या सगळ्या ग्राउंड तपासल्यानंतर कोर्टाला काय वाटतं आणि मग कोर्ट काय निर्णय देत आहे, कुठल्या सेक्शनप्रमाणे, कुठल्या रूलप्रमाणे कोर्टाला काय वाटतंय हा निर्णय येईल. ते तुम्हाला पब्लिक पोर्टलवरती मिळतील. पण जे काय नोटीस पाठवल्या तर रिप्लाय केले ते मिळत नाही. प्रिव्हियस सँक्शन्स एनी पर्सन, आता कोणत्याही व्यक्तीवर तर जर का एखाद्याने आपण काय बघितलं इकडे की तो पात्र असेल, शिक्षेचं पात्र असेल हे बघितलं ना, मग त्याच्यावरती पहिले गुन्हा तसा सिद्ध व्हायला पाहिजे, तो गुन्हा नोंदवला पाहिजे, मग तो सिद्ध केला पाहिजे, मग त्याला शिक्षा होईल ना. तर कोणत्याही व्यक्तीवर जर ती शासकीय कर्मचारी असेल तर राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कलमाखालील कोणत्याही अपराधाकरता खटला भरण्यात येणार नाही. पहिले परवानगी घ्या आणि मग खटला भरा. आणि जर ती शासकीय कर्मचारी नसेल तर आयुक्तांच्या पूर्व मान्यतेशिवाय या कलमाखालील कोणत्याही अपराधाकरता खटला भरण्यात येणार नाही. म्हणजे एक प्रोसिजर दिले कशा पद्धतीने कारवाई होईल, म्हणजे सूडबुद्धीने कोणी कारवाई करू नये, उद्देश हा आहे. अपराधाची दखल घेणे हा एक सेक्शन आहे 135. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर धिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर एक्सेप्ट with the previous sanction of the commissioner, and no court inferior to that of a magistrate of the first class shall try any such offense. कोणतेही न्यायालय आयुक्तांच्या पूर्व मंजुरीखेरीज या अधिनियमाखालील किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाखाली कोणत्याही शिक्षापात्र असलेल्या अपराधाची दखल घेणार नाही आणि प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यास दुय्यम वाटणारे कोणतेही न्यायालय अशा कोणत्याही अपराधाची न्याय चौकशी करणार नाही. आता एखाद्यावरती अन्याय झाला तर तो कोर्टात जातो. आता एक हा जो GSTचा जो कायदा आहे
याच्यामध्ये जर एखादा शो कॉज नोटीस ऑर्डर गेली तर तिकडे दाद मागायची त्याच्या विरुद्ध, तर त्याला GST मध्ये म्हणजे हा एक कायदा आहे, ह्या कायद्यामध्ये तुम्हाला अपील मागण्याची तरतूद आहे. जर दोन गोष्टी असतात, एक क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे, एक क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे आणि दुसरं क्वेश्चन ऑफ लॉ आहे. हे दोन विषय आहेत की तुम्ही ज्या सेक्शनच्या आधारे, पॉवरच्या आधारे आमच्यावर कारवाई करताय तेच मला मान्य नाही. टॅक्स पेअर असं म्हणणं असू शकतं. म्हणजे इथे तो प्रश्न उठवतोय की तुम्ही योग्य प्रकारची तुम्हाला पॉवरच नसताना माझ्यावर कारवाई करताय. आणि दुसरं काय, क्वेश्चन ऑफ फॅक्ट, तुमच्याकडे असलेली माहिती ही चुकीची आहे, मी बरोबर काम केलं आहे, मी बरोबर टॅक्स जमा केला आहे, मी बरोबर ITC घेतला आहे, मी बरोबर रिफंड घेतला आहे. इथे क्वेश्चन ऑफ फॅक्टवरती विषय आहे. म्हणजे फॅक्ट जे आहेत या डिपार्टमेंटकडे असलेल्या आणि टॅक्सपेअरकडे असलेल्या, टॅक्सपेअरला मान्य नाही, तुम्ही चुकीच्या फॅक्ट, तुम्ही चुकीचे पुरावे गोळा केले, तुमच्याकडे चुकीची इन्फॉर्मेशन आहे, तो सिद्ध करेल की फॅक्ट काय एक. आणि दुसरं क्वेश्चन ऑफ लॉ आहे. आता या विषयामध्ये जर पहिले शो कॉज गेली, मग ऑर्डर गेली, मग त्याचं अपॉर्च्युनिटी बिग हर्ट झालं, सगळं झालं, अपील करायचं आहे, आपल्याकडे ऑथॉरिटी आहे, आपल्याला ट्रिब्युनल आहे. आणि कोर्ट केव्हा जातात, कोर्टामध्ये विषय केव्हा जातो की ज्या वेळेस क्वेश्चन ऑफ लॉ आहे, मग सुप्रीम कोर्ट आहे. तसं सफारी रेडिएटचं केस काय होती की लॉमध्ये त्याची प्रोव्हिजन आहे, क्वेश्चन ऑफ लॉ आहे, फॅक्ट नाही आहे, क्वेश्चन ऑफ लॉ आहे की इकडे काय होतं त्यामध्ये. पण प्लांट ऑर मशिनरी, म्हणजे आता प्लांट ऑर मशिनरी असल्यामुळे प्लांट ऑर मशिनरी, आता आम्ही जे काय बांधकाम केलंय आणि जे मॉल बनवलाय ते आमचा प्लांट आहे. प्लांट ऑर मशिनरीचा ITC मिळतो, म्हणजे इथे तुमचा क्वेश्चन ऑफ लॉ झाला. फॅक्ट आहे, घेतलाय आम्ही ITC, आम्हाला मान्य आहे, पण आमचं म्हणणं आहे की तो आम्ही कायद्याच्या निकषाप्रमाणे घेतलाय, तो बरोबर आहे. मग इथेच ते केस कोर्टात गेले. एक तर रिट पिटिशन दाखल केली जाते की, आणि दुसरं काय तुम्ही बघाल जेव्हा इथे क्वेश्चन ऑफ फॅक्ट नव्हतं, फॅक्ट त्याला मान्य होती की आम्ही ITC घेतलाय, पण तो निकषाप्रमाणे कायद्यानुसार घेतलाय, क्वेश्चन ऑफ लॉ आला इकडे. आता जर का इथे एक पद्धत दिलेली आहे की समजा माझ्यावरती एखादा अन्याय झाला तर मला घटनेप्रमाणे त्या अन्यायाविरुद्ध दाद मागता येते, पण ज्या कायद्यामधलं तुमच्यावरती अन्याय होतोय त्या कायद्यामध्ये तुम्हाला सोय केलेली आहे, तुम्ही त्या कायद्यामध्ये मागा ना, तुमचं अपील दाद मागा ना तिकडे. त्यामुळे काय केलं इकडे की तशी तरतूद असल्या कारणाने कोर्ट काय करेल, कोणतेही न्यायालय आयुक्तांच्या पूर्व मंजुरीखेरीज आयुक्त मंजुरी करतात, ते म्हणतात अपील करा, आपली ऑथॉरिटी आहे, आपल्याला ट्रिब्युनल आता होत आहे, तिकडे जा. अदरवाईज तिकडे ट्रिब्युनल नाही आहे, मी वरती रिट दाखल करा. डिपार्टमेंट सांगणार की तुम्ही आता तुम्हाला आपल्या ऑथॉरिटीकडे तुमचं काय पट्ट्यात नाही, तुम्हाला तुम्ही रिट दाखल करा. मग त्यावेळेस ते परमिशन देऊन त्याप्रमाणे ते करत होते, पण प्रॉपर प्रोसिजर फॉलो व्हावी म्हणून दिलेलं आहे. कोणी उठला आणि कुठल्याही कोर्टात गेला आणि कोर्ट त्याला दाखल करून घेईल असं होणार नाही. एक ठराविक पद्धतीनेच एक त्याला तो जर त्याला हक्क आहे, पण तुला तो हक्क कुठला आहे, पहिले इकडे दिलाय ना, तुझा हक्क तुला दिलेला आहे, तुझ्यावरती काही लादलं जात नाहीये, जबरदस्ती होत नाहीये. याच कायद्यामध्ये तुला तुझा जर का अन्याय होतोय तर पुढे दाद मागू शकतो. तुझं म्हणणं ऐकून घेण्याची दुसरी ऑथॉरिटी आहे, त्या ऑथॉरिटीकडे जा. आता एखाद्या व्यक्तीचं मन दूषित असल्याशिवाय तो गुन्हा करू शकत नाही. माझे पहिले एक कायद्यामध्ये असे काय तत्व आहे. आता इथे काय सांगितलंय, प्रिझम्पशन ऑफ कल्पेबल मेंटल स्टेट अंडर सेक्शन 135 इन एनी प्रोसिक्युशन फॉर अन ऑफेन्स. या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठीच्या खटल्यात, प्रोसिक्युशन म्हणजे खटला, इन एनी कुठल्याही खटल्यामध्ये फॉर अन ऑफेन्स जो अपराध घडलाय, विच रिक्वायर्स अ कल्पेबल मेंटल स्टेट,
ऑन द पार्ट ऑफ द ॲक्युज. ॲक्युज म्हणजे कोण? जो अपराधी आहे, आरोपी जो आहे, ॲक्च्युली तो आरोपी आहे, जेव्हा आरोप आहे तो अपराधी आहे की नाही हे नंतर सिद्ध होईल, तेव्हा तो अपराधी ठरेल. आता कोण आहे? तो ॲक्यूज आहे, संशयित आहे, आरोपी आहे, त्याची मानसिक स्थिती सदोष असणे आवश्यक असेल. अशा या कलमाखालील अपराध संदर्भातील कोणत्याही कार्यवाहीत न्यायालय अशी सर्वोच्च मानसिक असल्याचे गृहीत धरेल, परंतु त्या कार्यवाहीमध्ये अपराधाचा आरोप असलेल्या कृतीच्या बाबतीत आपली अशी मानसिक स्थिती नव्हती ही वस्तुस्थिती सिद्ध करणे हा आरोपीसाठी बचाव असू शकेल. आता हे बघा, ह्यामध्ये कसं आहे की माझी भावना दूषित आहे, माझी मानसिक स्थिती ही सदोष आहे, खराब आहे, त्यावेळेसच मी अपराध करेन. म्हणजे न्यायालय मानतं की ह्यांनी अपराध केला आहे, तो अपराध जेव्हा सिद्ध होतोय त्यावेळेस असंच मानलं जातं की न्यायालय अशी सर्वोच्च मानसिक स्थिती असल्याचं गृहीत धरेल. म्हणजे माझ्याकडे चोरी करण्याची प्रवृत्ती असेल तरच मी चोरीचा अपराध करेन, पण मी चोरी करण्याची प्रवृत्ती नव्हती. म्हणजे मी एका दुकानात गेलो, तिकडे मी मोबाईल काउंटरवरती ठेवला, पेमेंट केलं, मोबाईल काउंटरवर ठेवला आणि मी वस्तू माझ्या पिशवीत भरल्या आणि त्यावेळेस काय झालं, माझा दुसरा व्यक्ती उभा होता, त्याचा मोबाईल माझ्या डावीकडे होता, तर माझा मोबाईल उजवीकडे होता, मला डावीकडे मोबाईल माझा आहे, तो मी घेतला, मी खिशात ठेवला, मी निघून गेलो. बरोबर आहे. आता त्या व्यक्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला की तुम्ही माझा मोबाईल चोरला. मला घरी गेल्यानंतर कळलं असतं की मी दुसरा मोबाईल आणलाय, मी दुकानात परत गेलो असं बोलला माझा मोबाईल मी चुकून दुसऱ्याचा आणला, हा कोणाचा घ्या, माझा मोबाईल कुठे, मी विचारलं असतं. पण मीन टाईम त्या व्यक्तीने मला पकडलं आणि तुम्ही चोर आहात, त्यांनी मला पोलिसांकडे घेऊन गेला आणि माझ्यावरती गुन्हा दाखल केला. आता ह्या केसमध्ये तुम्ही सांगा मला की अपराध दाखल झाला माझ्यावरती, पण माझा उद्देश तसा होता का? जर मी हे सिद्ध करू शकतो की माझा तसा उद्देश नव्हता, तशी माझी मानसिक स्थिती नव्हती, तर माझ्याकडे तो बचाव असू शकेल. की मी जीपेला पेमेंट करण्यासाठी जीपेने तुम्ही पेमेंट केलं, माझ्याकडे मोबाईलमध्ये जीपे हे ॲप होतं, मी त्यांनी त्याचा UPI पेमेंट केलं आणि मी मोबाईल काउंटरवर ठेवला, वस्तू पिशवीत भरल्या आणि त्यानंतर मी माझा मोबाईल जो उजवीकडे होता तो मला वाटतं डावीकडे मला पटकन दिसला किंवा मला वाटला की मोबाईल आहे इकडे, तर तो मी व्यवस्थित न बघता घेतला आणि खिशात टाकला. अपराध झालाय माझ्याकडनं, पण माझा त्याचा उद्देश नव्हता, तशी माझी मानसिक स्थिती पण नव्हती, मी असं कधी केलेलं नाही असं आता ह्याच प्रकारे जर एखाद्याने आउटपुट टॅक्स चुकीचा भरला आहे, इनपुट टॅक्स समजा एक्झाम्स आपल्या त्यांनी दाखवला पण तिथे टॅक्सेबल सप्लाय, मग नंतर अमेंडमेंट होऊन तो सप्लाय टॅक्सेबल झाला होता, पण काही काळ त्यांनी टॅक्स कलेक्टच नाही केला, टॅक्स भरलाच नाही, त्याच्यावरती केस झाली. तो की मी असं केलं आहे, मला माहिती नाही पडलं की आता अमेंडमेंट झाले. जेव्हा नवीन माल आला तेव्हा नवीन मालाप्रमाणे आम्ही त्याचं जे काय टॅक्सरेटनी परचेस झालं त्याच प्रकारे हे दुसरा व्यक्ती बघतो बिलिंगचं किंवा या सॉफ्टवेअर चेंजेसचं, त्याने ते केलं. पण आम्हाला लक्षात नाही आलं की काही काळासाठी आम्ही एक्झाम सप्लाय जो टॅक्सेबल झाला होता त्यावरती आम्ही टॅक्स कलेक्टच नाही केला. जुना माल जो होता जो एक्झामने आला होता तोच आम्ही पुढे एक्झामनेच विकला, टॅक्सेबल म्हणून विकायला पाहिजे होता. या केसमध्ये जर तो सिद्ध करतो की तशी माझी मानसिक स्थिती नव्हती किंवा टॅक्स रेट वाढला आहे, कुठल्याही अशा केसमध्ये जर तो अशा प्रकारे सांगू शकतो की माझी तशी मानसिक स्थिती, माझा उद्देश तसा नव्हता. आता हे जे कल्पेबल मेंटल स्टेटस and the expression for the purpose of this section, the expression culpable mental state includes intention, motive, knowledge of a fact, तुम्हाला ज्ञान होतं त्या वस्तूविषयी, तुम्ही काय करताय, and belief in or reason to believe a fact. for the purpose of this section culpable mental status म्हणजे काय? तर मी जी केस सांगितली की मोबाईल चुकून उचलला, मला माहीत नव्हतं आणि मी परत आणून दिला, असं नाही की मी 4 दिवस ठेवला मग माझ्यावर 4 जण केस केली, इमिजिएट माझ्यावरती केस केली. माझ्या मागे येऊन त्या माणसाने मला पकडलं आणि पोलिसांकडे घेऊन गेला, मला वेळच दिला नाही. मी घरी जर मोबाईल काढला असता, बघितला असता तर मी परत आलो असतो घेऊन. तशी या केसमध्ये एक्सप्रेशन रिझन टू बिलीव्ह आहे का? जर मी मोबाईल 4 दिवस ठेवतो, त्यामध्ये वापरतो, तर तिकडे म्हणतील रिझन टू बिलीव्ह आहे. तुमचा असा मानसिक स्थिती नव्हती तर तुम्ही परत आणला असता. तुम्हाला कळलं हा मोबाईल आपला नाही आहे तरी तुम्ही वापरत राहिला.
A fact is said to be proved only when the court believes it to exist beyond reasonable doubt and not merely when its existence is established by preponderance of म्हणजे काय याचा अर्थ एखादी वस्तुस्थिती अस्तित्वात आहे याबाबत जेव्हा न्यायालयाची निसंशय खात्री पटेल तेव्हाच फक्त ती वस्तुस्थिती सिद्ध झाल्याचे म्हटले जाते. केवळ संभाव्यतेच्या प्राबल्याने तिचे अस्तित्व प्रस्थापित केल्याने ते अस्तित्व सिद्ध होत नाही. म्हणजे सर्व स्थितीमध्ये उद्देश, हेतू, वस्तुस्थिती, ज्ञान हे पण त्याला सिद्ध करता आलं पाहिजे की हे अशा प्रकारे होतं. जर ते न्यायालयाला पटलं तरच मग न्यायालय मान्य करेल की त्याची सदोष मनस्थिती नव्हती. तिच्याकडनं ते काही गडबडीमध्ये चुकून झालेलं आहे. तसं करण्याचा उद्देश नव्हता, हेतू नव्हता, त्याला वस्तुस्थितीचं ज्ञान नव्हतं की आपण कोणाला मोबाईल उचलतोय हे ज्ञान नव्हतं. अशा प्रकारे किंवा तसा विश्वास किंवा वस्तुस्थिती मांडण्यास कारण अंतर्भाव होतो. पण तसं त्या प्रकारे अशी वस्तुस्थिती अस्तित्वात आहे याबाबत जेव्हा न्यायालयाची खात्री पटेल तेव्हाच अशी वस्तुस्थिती होती सिद्ध झाल्याचे म्हटले जाते. तो ज्या प्रकारे आपलं स्पष्टीकरण देईल त्या स्पष्टीकरणामध्ये असे काय पुरावे किंवा अशा काही गोष्टी जर का न्यायालयाला पटल्या तरच मग त्या प्रकारे त्याची सर्वोच्च मान्यता नव्हती हे न्यायालय माने. हे नॉर्मली असं म्हटलं जातं की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती वाईट असते तेव्हाच तो गुन्हेगारी करतो किंवा असं कृत्य करतो. तुम्हाला रोजच्या कामात काय उपयोग नाही याचा, पण असे कुठले बेसिस आहे ते या बेसिस प्रमाणे ते बघितलं जातं. तो बचाव करायला वापरू शकतो की मी मुद्दामून नाही केलं, पर्पजली नाही केलं, इंटेन्शनली नाही केलं, असा माझा उद्देश नव्हता, अशी माझी भावना नव्हती. मी ब्रेक घेतो आणि मग ब्रेक नंतर आपण हे 136, 137 आणि 138 घेऊ. थांबूया.